अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा काल्पनिक. आरोपी शरीफुलचा जामिनाची मागणी करताना दावा. सैफवर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुल अटकेत. कुर्ला स्थानकावरील गैरसोयीमुळे महिलेचा अपघात. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यानंतर तक्रारीची नोंद. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी. काही महिलांनी कोचमधील इतर महिलांना मराठीत बोलत नसल्याबद्दल प्रश्न विचारल्यानं वाद झाला. कल्याण पश्चिममध्ये घागऱ्यावरून वाद. दुकानदाराला धमकावत तरुणाकडून 3 लाखांच्या खंडणीची मागणी. घागऱ्याच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर प्रकार घडला. कल्याण बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. रत्नागिरीतील दापोलीत मोठ्या भावानंच लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती. नाशिकच्या मालेगाव दुहेरी हत्याकांडातील एकाला अटक. वृद्ध दाम्पत्याची हत्या. उत्तर प्रदेशच्या मेरठमधून घेतलं ताब्यात. पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाकडून तरुणीला मिठी मारून विनयभंगाचा प्रयत्न. पुण्याच्या धनकवडी भागातली घटना. 8 वर्षाच्या चिमुरडीवर आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून अत्याचार. रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळमधली घटना. आरोपीला बेड्या. बीडमध्ये प्रेमसंबंधातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. 5 जणांवर कळवाडा पोलिसात गुन्हा दाखल. नागपूरच्या बाबुळखेडा भागात एका नवजात बाळाचा मृत्यू. बाळाला जन्मची लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. भिवंडीत एका बनावट बटर कारखान्याचा भांडाफोड. बटर उत्पादक कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. 2 जण ताब्यात. डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा. पश्चिम बंगालमध्ये 9 जणांना जन्मठेप तर उत्तर प्रदेशात 7 वर्षांची शिक्षा. पुण्याच्या दौंडमध्ये 31,56,000ची बनावट दारू जप्त. पाटस टोल नाक्यावर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. नाशिकच्या सटाण्यात ठेंगोडा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी. दानपेटीतील 25,000 रुपये आणि गणपतीची पितळी अभिषेक मूर्ती चोरीला. नाशकात विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या दुचाकी हस्तगत. 15 वाहनांसह 3 जण पोलिसांच्या ताब्यात. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवला. पोलीस हवालदार गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या खांबरीबोटी इथली घटना. मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी. काही महिलांनी कोचमधील इतर महिलांना मराठी बोलत नसल्याबद्दल प्रश्न विचारल्यानं वाद. कुर्ला रेल्वे स्थानकावर महिला पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. माझाच्या बातमीनंतर महिलेच्या तक्रारीची नोंद. पुण्यात पीएमपी बसचा अपघात. गणपती माथा इथे बस वळवताना 2 बस एकमेकांना धडकल्या. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपासजवळ धावत्या ट्रकला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. मेट्रो 4च्या मार्गावरील कापूरबावडी जंक्शन इथे मेट्रो सेतूची जोडणी पूर्ण. मेट्रो 4च्या कामाला अधिक गती. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या सुरक्षेत पोलिसांचा हलगर्जीपणा. सामंतांच्या ताफ्यात मुंबईहून पुण्यापर्यंत पायलट कार आणि एसपीयू कार नव्हती. झेड सुरक्षा असतानाही पायलट कार एसयूपी कार नसल्यानं सामंतांची नाराजी. मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पासंदर्भात माहिती सादर. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरात असलेल्या मनपा मार्केट आणि मनपा दवाखान्याचा भूमिपूजन सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मार्केट आणि दवाखान्याचं भूमिपूजन. कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला धक्का. ठाकरेंच्या माजी नगरसेविका सुनीता इलावडेकर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र जोगदंड यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला शिवसेना उपनेते संजय पवारांची अनुपस्थिती. जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या निवडीवरून संजय पवार यांची नाराजी.
पुण्यात दोन्ही शिवसेनेची एकमेकांविरोधात पुन्हा बॅनरबाजी. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वॉर. सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या होण्याची शक्यता. लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. दिल्लीतील कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 24 जुलैला उद्घाटन. मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले परिसरात पाऊस. वांद्र्यात वातानुकूलित उपाहारगृह. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अनोखी भेट. रेल्वेचे डबे अत्याधुनिक आणि वातानुकूलित उपग्रहांमध्ये रूपांतर. देवळाली ते नाशिक दरम्यान मध्य रेल्वेची सेवा पूर्ववत. मध्यरात्री ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये 3 मुलांना अचानक लोळेपणा. 3ही मुलं जीबीएस संशयित. साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचं अतिक्रमण. व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल घेऊन जादा किमतीत तिथेच विकत असल्याचा प्रकार समोर. आमदार अशोक पाटलांच्या नेतृत्वात भांडूपच्या प्रतापनगरमध्ये खड्ड्यात झाडं लावून पालिकेचा निषेध. रस्त्याचं काम पूर्ण झाल्याचं सांगून बिलं पास केली, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं काम अपूर्णच. सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील बेरोजगार तरुणांसाठी बेमुदत आंदोलन. 1 ऑगस्टपासून कृष्णा काठावर आंदोलन करण्याचा निर्धार. वर्ध्यात काँग्रेसकडून सदस्य आणि पदाधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. विविध ठिकाणावरून अनेक सदस्यांनी घेतला सहभाग. बनावट नोटांच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका. बनावट नोटांमुळे आर्थिक व्यवहारात बाधा. दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आपलं मत नोंदवलं. पंतप्रधान मोदी 23 आणि 24 जुलैला ब्रिटनच्या दौऱ्यात. द्विपक्षीय व्यापार करारावर करणार सही. देशाचे राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश. माउंट आबूमध्ये मुसळधार पाऊस. नक्की तलाव आणि आजूबाजूच्या परिसरात वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.